अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही. देतो आम्ही शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा. ज्याला 20,000 पगार आहे त्याचा 1/4 हिस्सा कापा 5,000. ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा. 1/4 हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पायलंगडा होणार आहे का? पगार फुकटात हे वावर कुठंतरी हडकलेला असेल नोकरी म्हणल्यावर कुठंतरी आम्हाला तिकडं सापडलेला असेल. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 10 लाख या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. एक प्रत्येक राजकीय पक्षाकडे हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही. नोकऱ्यावाल्याचे पुरेचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका. त्याचे 1/4 हिस्सा कापून टाका. शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याच पुढे का आणतो त्याचे 5-8 खायची येळ आली तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. एकर भर ऊस लावायचा त्याचा तुला 15 रुपये तो जर काढी लागली काय तिकडे आणि तो अपवादाचा टायरच 1 लाखाचं आहे गाडीचं. ही केवढं ती गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडे 1,000 लोक आहेत मराठ्यावर. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी दिने देतोय कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येत, राजकीय लोक येत, खासदार आमदार येत, मंत्री येतात, त्यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीच आहेत ना. 1 एकर ऊसावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला?